नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नांदेडमधून। नांदेड जिल्ह्यातील एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। नांदेडच्या हदगावमधील गोविंदराव पौर नर्सिंग कॉलेजमध्ये हा प्रकार घडलाय। 3 सिनियर मुलींकडून त्रास होत असल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनीने केलेला आहे। सिनियर मुलींनी छेड काढली, फरशी साफ करायला लावली, तसंच कपडे काढ, नाक घास असं म्हणत धमकावल्याचा आरोपही तिने केलाय। या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी प्राध्यापक भगीरथ शिंदे यांच्याकडे गेले असता त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील पीडितेने केलाय। पीडित मुलीने याबाबत आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीवरून हदगाव पोलिसांनी रॅगिंग विरोधी कायद्यासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल केलाय। तर प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे, तर 3 मुली फरार आहेत। तर क्षणाची महत्त्वाची आणि अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय। नांदेड जिल्ह्यातील एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची रॅगिंग करण्यात आलेली आहे। रॅगिंग हा कायद्याने गुन्हा आहे, तरी देखील असे प्रकार अनेक कॉलेजेसमध्ये घडत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुजीब, काय अधिक माहिती मिळते? नेमका हा प्रकार कसा घडलाय? तर काही मुजीब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पोहोचतोय। मुजीब, हा नेमका प्रकार काय घडलेला आहे? कशा पद्धतीने त्यांनी रॅगिंग केलेली आहे, जरा सविस्तर सांगाल? विषय असा आहे की या मुलीने एका 8-10 दिवसापूर्वीच या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता आणि इथं प्रत्येक बॅच मध्ये 40 ते 50 मुली असतात आणि तिथं वसतिगृह देखील आहे आणि ज्या फर्स्ट इयरच्या मुली आहेत तर या मुलींसोबत ही मुलगी राहत होती। आणि मग ज्या सिनियरच्या मुली आहेत तर त्यांनी तिला सांगितलं की नाक घास, झाडू मार, कपडे काढ वगैरे असा या मुलीचा आरोप आहे। आणि या संदर्भामध्ये जिनं या मुलीने जेव्हा तक्रार केली कॉलेजचे प्राध्यापक होते भगीरथ शिंदे यांच्याकडे, तर त्यांनी देखील यांना धमकी दिली की तुम्ही जर अशा पद्धतीने तक्रार केली, संस्थेची बदनामी केली तर तुमचं आम्ही शैक्षणिक नुकसान करू। तर हा जो सगळा प्रकार आहे तिनं आपल्या वडिलांना सांगितला आणि त्यानंतर काल रात्री उशिरा या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झाला। एक आरोपी याच्यामध्ये अटक आहे आणि 3 ज्या मुली आहेत तर त्या सध्या फरार आहेत। परंतु ह्या मुलीशी आज आमचा संपर्क झाला आणि तिचं असं म्हणणं आहे की माझ्यासोबत अनेक मुलींसोबत म्हणजे अशा पद्धतीचे प्रकार इथं घडत असतात। रात्रीच्या वेळेला डीजे लावून नाचणे, जर जे नवीन मुली आहेत त्यांना पण सोबत घेऊन जाणे आणि त्यांना सांगितलं की आमच्यासोबत नाचा, इच्छा नसेल तरी त्यांच्यासोबत अशा पद्धतीची बळजबरी करणे आणि जर तक्रार केली तर अशा पद्धतीची वागणूक त्यांना दिली जाते। आणि सर्वात मोठा विषय या मुलीचा आरोप असा आहे की जेव्हा ह्या मुलीने तक्रार केली तर तेव्हा तिची टीसी तिला काढून देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जाऊन तिने ही तक्रार केलेली आहे। बरं मुजीब, या प्राध्यापकाला अटक करण्यात आलेली आहे, त्याच्यावर पुढे काय कारवाई केली जाऊ शकते? त्याला निलंबित केलं जाऊ शकतं? अजून तरी संस्थेने तशी काही कारवाई केलेली नाहीये। आपण दुसरा विषय असा धरू की जेव्हा या प्राध्यापकाला अटक केली तेव्हा अनेक विद्यार्थी पोलीस स्टेशनमध्ये गेलेत आणि त्यांनी सांगितलं की ही जी मुलगी आहे तिनं खोटे आरोप केलेत। अशा पद्धतीचे म्हणजे त्या महाविद्यालयाकडनं प्रयत्न सुरू आहेत की आपल्या संस्थेची असेल किंवा प्राध्यापक असेल बदनामी होऊन या पद्धतीचे प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू आहेत। बिलकुल मुजीब, या 3 मुली ज्या आहेत ज्यांनी हा कायदा मोडलेला आहे आणि त्या पीडितेची रॅगिंग केलेली आहे, या मुली पळून गेल्या असल्याचं देखील कळतंय, तर या मुलींविरोधात काय नेमकं कारवाई होऊ शकते? आता त्यांची शोध मोहीम सुरू आहे का? जी पीडित मुलगी या मुलीने ज्या संदर्भामध्ये तक्रार दिली त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु आपण जो काही कायदा त्यानुसार त्यांचे नाव वगैरे घेऊ शकत नाही। त्या 3 मुलींच्या विरोधात देखील याच कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे। त्या मुलींचा शोध सुरू आहे। सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की पोलीस अधिकारी असतील, प्रशासन असतील, या संदर्भामध्ये काहीच बोलायला तयार नाही। तर सकाळपासून आम्ही पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु गृहमंत्र्यांचा दौरा आहे, आम्ही बिझी आहोत, आम्ही त्या दौऱ्यामध्ये बिझी आहोत असं म्हणून हे सगळं टाळलं जात आहे। पण कुठेतरी राजकारणाचा दबाव पोलिसांवरती आहे की काय असा या प्रकरणामध्ये एकंदरीत संशय आहे। बिलकुल या मुली नेमक्या कुठल्या आहेत मूळच्या, त्याबद्दल काही कळू शकलंय? आता हे जे कॉलेज आहे का नाही का तो हदगाव म्हणजे खेड्यातलं कॉलेज आहे आणि या परिसरामध्ये ज्या काही मुली आहेत त्या आदिवासी समाजातील असतील, मागासवर्गीय समाजातील असतील, याच परिसरातल्या मुलं वगैरे या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात आणि या महाविद्यालयामध्ये ते शिक्षण वगैरे घेत असतात आणि याच परिसरातल्या ह्या मुली आहेत।
नक्कीच धन्यवाद मुजीब, तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर नांदेडमधील रॅगिंग प्रकरणातील पीडित मुलीने प्रतिक्रिया दिली असून पोलिसांकडे तक्रार करू नये यासाठी तिच्यावर दबाव आणला जात असल्याचंही पीडित मुलीने म्हटलंय. ती काय म्हणाली आपण ऐकूया. हातगाव येथील गोविंदराव पवार नर्सिंग येथे ॲडमिशन घेतले आणि उद्याला तिथे राहायला गेले. तर तेथील काही मुलींनी मला माझ्यावर म्हणजे माझ्या फर्स्ट इयरच्या मुलीवर रॅगिंगचा प्रकार सुरू केला की कपडे काढून दाखव म्हणणे, जर त्यांचं काही काम करणं गेल्याच्या नंतर आपलं नाक घासणं हे त्यांचं सुरू होतं. आणि त्यांचा नंबर असला आणि आपलाही नंबर असला तरी एकीनंच झाडू काढणं मला तसं करू लागले. आणि तेथील भगीरथ शिंदे यांनी माझा हात धरून ओढला. मी पाणी प्यायला गेले होते मॅडमला विचारून, तर त्यांनी म्हणे इथं काय आपल्या बापाची जागीरदारी नाही ना, मी कोणाच्या बापालाच भीत नाही, माझं शरीर असं आहे वाळलं पण मी कोणाच्या बापालाच भीत नाही. हे सर्व मी शिंदे सरांना तेथील प्रिन्सिपल आहेत त्यांना सांगायला गेले. तर त्यांनी म्हणजे मी माझ्या बाबाला सांगितलं हे त्यांना सांगून. तर त्या सरांनी माझ्या बाबाला म्हणले की तुमची मुलगी बरोबर नाही, असं तसं नाही, म्हणून तुमच्या मुलीची टीशी काढून घेऊन जा असं म्हणले. तर दरम्यान या प्रकरणी कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतलेली आहे. हे आरोप खोटे असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. घटनेची योग्य चौकशी करण्याची मागणी देखील या विद्यार्थ्यांनी केली आहे. क्लास टीचर आहे शिंदे सर, त्यांच्यावर एक नवीन बॅचमध्ये आलेल्या फर्स्ट इयरच्या मुलीने विनयभंगाचा गुन्हा टाकलेला आहे. शिंदे सर म्हटल्याच्या नंतर नेहमी सत्याच्या बाजूने बोलणारे जे शिंदे सर आहेत त्यांच्याबद्दल ऐकलं की एकदम म्हणजे हळवासच वाटलं. आणि जे काही गुन्हे केलेले आहेत ते गुन्हे आम्ही सर्व त्या कॉलेजमध्ये मागील 2 वर्षापासून आहे, त्याच्यामुळे आम्हाला तरी नाही वाटत. कारण इथे आमच्या वर्गामध्ये पण मुली होत्या, त्याच्या आधीच्या बॅचमध्ये पण मुली होत्या, याच मुलीसोबत असं कसं काय घडणार आहे. वर्षी कॉलेजला आलो पण आमच्या कॉलेजला कुठल्याही प्रकारची रॅगिंग होत नाही आणि आमचे सर, आमचा स्टाफ आमच्यासोबत खूप चांगला राहते. असे सर आत्तापर्यंत आमच्यासोबत कोणी असं म्हणजे खराब नजरेनं पण नाही बघलं. तर त्या मुलीनं आमच्या सरांवर खोटा आरोप टाकलेला आहे, तर ते चुकीचं आहे. आमची फक्त एवढीच मागणी आहे की आमचे सर निर्दोष आहेत. तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून सरकारच्या माध्यमातून फक्त हे करू आणि ते करू अशी आश्वासनं दिली जात असल्याची टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणालेत आपण ऐकूयात. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालाय. हे रोज वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत पुढे येते आणि महिलांच्या बाबतीत तर या ठिकाणी आज असुरक्षिततेची भावना सर्व स्तरावर होते. आम्ही केवळ कडक कारवाई करू, हे करू, ते करू अशा प्रकारच्या वल्गना सरकारच्या माध्यमातून होत आहेत, परंतु सरकारचा पोलिसांच्या माध्यमातून धाक दरारा दिसत नाही. म्हणून रोज या ठिकाणी अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचार, बलात्कार, हॅरॅसमेंट, महिलांचा विनयभंग हे प्रकार होत आहेत. हे दुर्दैवी आहे. मला वाटतं शासन कधी जागा होणार आहे आणि या महिलांना सुरक्षितेची हमी देणार आहे, हाच खरा आमचा प्रश्न आहे. तर याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर मनीषाजी, आपण पाहतोय नांदेडमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे. रॅगिंग हा कायद्याने गुन्हा असताना देखील त्या ठिकाणी रॅगिंग करण्यात आलेली आहे. 3 मुली फरार आहेत आणि प्राध्यापकाने देखील पीडितेची मदत करण्यास नकार दिलाय. तुमची प्रतिक्रिया? मुळात हा जो प्रकार आहे हातगावमध्ये जो नर्सिंग कॉलेजमध्ये घडलेला आहे, खरं तर त्या मुलीला आपण तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना होतात, विनयभंगाच्या असतील, छेडछाडीच्या असतील, रॅगिंगच्या असतील, मुली हिंमत करत नाहीयेत तक्रार द्यायची आणि ह्या मुलीने हिंमत केलेली आहे. आणि असं नाहीये की होत नसते रॅगिंग, होत असते.
आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो पाहतो रॅगिंग होत असते आणि ही रॅगिंग कोणालाही स्वतःची अशा पद्धतीची बदनामी आणि चर्चा व्हावी असं कुठल्याही मुलीला वाटत नाही, कुठल्याही पालकांना वाटत नसतं. ते त्याच्यामध्ये सत्यता असते आणि म्हणून त्याची तक्रार होत असते. नाही तर कोण मुलगी हिंमत करेल प्राध्यापकाच्या विरुद्ध? कारण अशा घटना खूप साऱ्या घडलेल्या आहेत. म्हणजे आता जशी हातगावची घटना घडलेली आहे आणि त्या मुलीच्या आम्ही पाठीशी आहोत. ज्या फरार मुली आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घ्यायला पाहिजे आणि प्राध्यापकाला जामीन मिळाली नाही पाहिजे. आणि ही जी पद्धत आहे विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या बाजूनी बोलणं, ही जी गोष्ट आहे ना, तर ही प्रत्येक ठिकाणी होत असते. राजकारणात होते, सगळ्या ठिकाणी होत असते की त्यांच्या बाजूनी उभं राहायचं, त्यांच्या बाजूनी बोलायचं आरोपीच्या आणि त्यांच्याकडून काही गोष्टी करून घ्यायच्या. मग निकालावर असतील, वेगवेगळ्या पद्धतीने सहानुभूती मिळवणं असेल, याच्यामुळे ते त्या बाजूनी बोललं जातं आणि संस्थेची बदनामी होऊ नये म्हणून त्यासाठीचे प्रयत्न केले जातात. तर ह्या मुलीच्या हिमतीला आपण हे केलं पाहिजे, तिला सोबत राहायला पाहिजे. तिने हिंमत केली आहे, तिला आपण सोबत घेऊन न्यायाच्या पद्धतीने ही लढाई, कायद्याच्या पद्धतीने तिला न्याय मिळवून दिला पाहिजे. ही लढाई लढली पाहिजे आणि शेवटपर्यंत निकाल लागेपर्यंत घेऊन गेली पाहिजे. कारण असंच नांदेड जिल्ह्यामध्ये मागे एक कंधार तालुक्यात अनिता बसवंतेचं प्रकरण झालं होतं. प्राध्यापकांनी तिच्यावरती बलात्कार करून तिचा खून केला होता. आणि एवढंच नाही, आता पायल तडवी सारखी एवढी मोठी मेडिकलची डॉक्टर मुलगी जी आदिवासी होती, तिची सुद्धा रॅगिंग झालेली महाराष्ट्रात गाजलेली आहे. आणि आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वडवणी तालुक्यामध्ये एका बंजारा समाजाच्या मुलीला मुलं छेडत होती म्हणून तिने सरांना सांगितलं, तर सरांनी उलट तिलाच रागावल्यामुळे घरी जाऊन तिने आत्महत्या केली. अशी ती काय फक्त हातगावच्या एका नर्सिंगच्या मुलीची नाही, अशा खूप साऱ्या घटना घडतात. फार बोटावर मोजण्या इतक्या बाहेर येतात जेव्हा ते खूप भयानक घडलेलं असतं. जसं पायल तडवीचं असेल, तिचा जीव गमवावा लागला. आमच्या वडवणीच्या मुलीचा अनिता बसवंतेचा जीव गमवावा लागला. ह्या मुलीने हिंमत केली आहे तर तिच्या सोबत राहायला पाहिजे. आणि जिथं जिथं ज्या शाळा असतील, शाळेत सुद्धा रॅगिंग होते, शाळा असतील, कॉलेजेस असतील, अशा ठिकाणी या मुलींना, मुलांना संरक्षण मिळालं पाहिजे. रॅगिंगच्या कायद्याची जागृती झाली पाहिजे आणि प्रत्येक कॉलेजमध्ये कमिट्या. नक्कीच मनीषाजी, आपण पाहतोय की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये एक रॅगिंग विरोधी समिती कार्यरत असते आणि तसं असताना देखील इतरांना कायद्याचा धाक राहिलेला नाहीये का, असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमत सोबत चर्चा केली त्याबद्दल. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.